तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार मतदारसंघात बळीराजा शेत रस्ते योजनेच्या कामांना गती देण्यासाठी मेहकर तहसील कार्यालयात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली। या योजनेअंतर्गत एकूण 1924 रस्ते प्रस्तावित असून 524 रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे। त्यापैकी 202 रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। ग्रामपंचायतींनी ठराव देणे व अतिक्रमण हटवण्यावर भर देण्यात आला। ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असल्याचे आमदार खरात यांनी सांगितले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी भूषण शेट्टे, लोणार तालुका प्रतिनिधी। आज पांढर रस्ते संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। काय निर्णय घेण्यात आले, काय जय महाराष्ट्र। बळीराजा शेत पानंद रस्त्याची आज बैठक झालेली, आमची तिसरी बैठक झालेली आहे। साधारणपणाने मेहकर आणि लोणार मतदारसंघामध्ये मेहकरमध्ये 1295, लोणारमध्ये 629 असे दोन्ही तालुक्यांचे म्हणजे मतदारसंघातील 1924 रस्ते आहेत। त्यापैकी मातोश्री पानंद रस्त्यामध्ये जे मंजूर झालेले आहेत 60-40च्या हिशोबानं ते 524 रस्ते आहेत आणि त्यापैकी आपल्याकडे आज रोजी 202 रस्ते दोन्ही तालुक्या मिळून जे आज आपल्याकडे तयार आहेत। या व्यतिरिक्त माझ्याकडे आमच्या जे बळीराजा शेत पानंद रस्त्याचे जे काही सदस्य आहेत त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या रस्त्यांची संख्या जी आहे ती 210 आहे। म्हणजे एक सर्वसाधारण 400 रस्त्यांची आज माझ्याकडे यादी आपल्याकडे आलेली आहे। उर्वरित 1198 रस्ते अद्याप आपल्याला आराखड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि म्हणून या निमित्तानं आजच्या सविस्तर बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली त्यामध्ये जास्तीत जास्त रस्ते जे आहेत ते आपल्या आराखड्यामध्ये समाविष्ट करायचे आहेत आणि त्यासाठी त्या प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींनी ठराव देणं अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त जे काही रस्ते आहेत आपले 33 फुटाचे, 22 फुटाचे, 11 फुटाचे किंवा 9.5 फुटाचे जे रस्ते आहेत, जे शेत रस्ते, शिवार रस्ते आणि 2 गावाला जोडणारे रस्ते जे आहेत ते काही आपण कोणाचे रस्ते नाही, ते मुळात रस्ते आहेत, ते शासनाच्या लेखी रस्ते आहेत। ते रस्ते खुले करणे आणि त्या रस्त्यांची सीमांकन करणे, त्याची मोजणी करणे आणि नकाशावरती घेणे, त्याची कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही आज सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही रस्ते कोणी अडवले असतील तर ते अतिक्रमण मुक्त करण्याच्याही सूचना आज झालेल्या आहेत। माझी सगळ्यांना विनंती आहे की शेत रस्ते, पानंद रस्ते, शिवार रस्ते, जोड रस्ते हा आपला सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं आणि बळीराजा शेतरस्ते या योजनेमधून ही रस्ते करायचे असल्यानं आपण सगळ्यांनी यामध्ये सहकार्य करा। रवींद्र जोगी यांच्या नेतृत्वाखाली आपली सगळी टीम काम करते। ते या समितीचे सदस्य सचिव आहेत, सगळे विभागाचे अधिकारी याचे सदस्य आहेत। या व्यतिरिक्त काही प्रगतशील शेतकरीसुद्धा सदस्य आहेत। त्यामुळे सर्वांगीण सर्वंकष असलेली ही समिती आहे। समितीने आता आपलं काम सुरू केलेलं आहे। आता जे काही टेक्निकल इश्यूज आहेत ते थोडे सॉर्ट आउट होतील आणि जास्तीत जास्त रस्त्यांचा जो समावेश आहे तो याच्यामध्ये करून येणाऱ्या 4 वर्षाचा आराखडा जो आहे रस्त्यांचा आराखडा तो या समितीच्या मार्फत करण्यात येईल। त्यातील किमान 200 ते 300 रस्त्यांची कामं या वर्षामध्ये करण्याचा आमचा मानस आहे। शासनाची निधी आम्ही जे काही टेक्निकल कामं जेवढ्या लवकर करू त्यावर हे लवकरात लवकर कामं करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत। आमची यंत्रणा जी आहे आपल्या तालुक्यातली दोन्ही तहसीलदार, SDO साहेब आणि सगळी समिती शेत रस्ते करण्यासाठी सज्ज झालेली आहे। हे आजच्या या बैठकीमधून आम्ही आपणास कळू इच्छितो। शेतकऱ्यांना काय आव्हान असेल? या कामी सगळ्यांनी सहकार्य करा एवढंच आव्हान आहे माझं शेतकऱ्यांना। कारण